हजारा राम मंदिर हम्पीमधील एक महत्त्वाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर. मंदिराला पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असून त्याच्या सभोवती हिरवीगार हिरवळ आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतींवर सिंह, हत्ती, घोडे, नृत्य करणाऱ्या महिला इत्यादी सुंदर नक्षीकाम पाहत आपण आत निघालोय. आतमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम पाहायला मिळतो सुंदर कोरीव खांबांवरती उभा महामंडप. या महामंडपाला भिंती नाहीत. मंडपाच्या छतावर रामायणातील सुंदर प्रसंग कोरलेला आहे. 15व्या शतकाच्या सुरुवातीला दुसरा देवराया याने बांधलेले हे मंदिर विजयनगरच्या राजघराण्याचे खाजगी मंदिर असून नॅशनल आर्किटेक्चर हेरिटेज आहे. मंदिर ग्रॅनाइटपासून बनवलेले असून संपूर्ण मंदिराचे छत हे सपाट आहे. विजयनगरच्या शिल्पकारांच्या उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण मंदिराच्या भिंती आणि खांबांवर कोरलेल्या भगवान श्रीरामांच्या चित्रातून पाहायला मिळतात. रामायणातील विविध प्रसंग कोरल्यामुळे या मंदिराला हजारा राम मंदिर असे नाव आहे. मुख्य मंडपापासून आत अर्धमंडपामध्ये आता आपण प्रवेश करतो. हा एक बंद सभा मंडप असून याच्या तीनही बाजूंना प्रकाश आणि हवेसाठी दरवाजे पाहायला मिळतात. मागील बाजूला गर्भगृह आहे. मंडपाच्या मध्यभागी होयसाळ शैलीचे 4 उंच ग्रॅनाइट खांब आहेत. खांबांवर देवी देवतांच्या अतिशय सुंदर कोरीव मूर्ती पाहायला मिळतात. समोरच्या बंद गाभाऱ्याचेही दर्शन होते. मंदिराच्या आतील भागाबरोबरच बाह्य भाग सुद्धा अतिशय आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतींवर रामायणातील अनेक व्यक्तिरेखा आपल्याला भेट देतात. विविध प्रसंगामध्ये शिवधनुष्याचा वेध, राम आणि रावणाचे युद्ध, हनुमान, बालीचा वध असे कित्येक प्रसंग आपल्या डोळ्यासमोरून जातात. बाह्य भिंती आडव्या पटलाने सुशोभित केलेल्या आहेत. हत्ती, घोडे, दसऱ्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम, रामायणातील प्रसिद्ध कथा यांनी या भिंती कोरलेल्या आहेत.
हजारा राम मंदिर हम्पीमधील एकमेव मंदिर आहे ज्याच्या कंपाऊंडच्या भिंतींवर सुंदर शिल्पकाम पाहायला मिळते. हत्ती, घोडे, युद्धाला निघालेले सैनिक या शिल्पांनी संपूर्ण भिंत भरलेली आहे. तर मग मंडळी, सुंदर भित्तिचित्रे आणि कोरीव नक्षीकाम असणाऱ्या भारताच्या या वास्तुशिल्पीय वारशाला आपण कधी भेट देताय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले मराठी मॅटर.